मॉर्निंग सगळ्यांना. आता हे आहे इडलीचं पीठ होतं थोडंसं, तर मी त्याचे आप्पे बनवणार आहे. काही बनवले आहेत आणि व्हिडिओ बनवायला थोडासा लेट झाला, तर मी थोडेसे आहेत तर ते जसं तुम्हाला दाखवत आहे. त्याच्यामध्ये मी कांदा, मीठ आणि कोथिंबीर टाकलेली आहे. बघा पीठ कसं पांढरं शुभ्र आहे एकदम. तर आता मी तुम्हाला दाखवते मी आप्पे बनवते. पॅन आपला गरम आहे, तर मी आता थोडंसं तेल लावून घेते त्याला. तर हे बघा असं टाकून घ्यायचं सगळं थोडं थोडंसं. तर आपण आता याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. आता आपण झाकण काढूया. 2-3 मिनिट झालेले आहेत. आता आपण त्याला पलटी करून घेऊया. तर हे बघा आता आपण त्याला 2-3 मिनटं ठेवूया आणि थोडंसं वरून तेल थोडंसं टाकूया असं ब्रशने, म्हणजे खाली लागणार नाही, चिपकणार नाही ते. तर आपले आप्पे रेडी आहेत. हे बघा भाजलेले आहेत छानपैकी. हे बघा चिपकत नाही आहेत चम्मचला, म्हणजे भाजलेले आहेत छान. तर आता आपण झालेले आहेत. आपण आता काढून घेऊया. मी पहिले बरेच बनवलेले आहेत, ते पण दाखवते तुम्हाला. पीठ होतं तर पूर्ण बनवून घेतलेलं आहे. तर हे बघा आता मी टोपल्यात काढून घेते. टोपली आहे माझ्याकडे. तर हे बघा कसे वाटतेत नक्की सांगा. तर हे बघा चटणी बनवलेली आहे, फ्रेश खोबऱ्याची चटणी आणि आप्पे आहेत. कसे वाटतेत नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. तर आप्पे तुमच्याकडे कसे बनवतात नक्की मला सांगा. तर बघा आता, आणि एकदम स्मूथ पण झालेले आहेत. हे बघा छानपैकी झालेले आहेत. हे बघा
स्मूथ झालेले आहेत एकदम. त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकलेला आहे आणि खोबऱ्याची चटणी पण छान बनवलेली आहे. खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अद्रक याचं वाटण केलेलं आहे आणि तडका दिलेला आहे. तर नक्की सांगा कशी वाटते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.